नमस्कार मंडळी, नमस्कार. तर आता उन्हाळा कडक चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये घामाच्या झळा निघत आहेत. तर म्हटलं चला काहीतरी थंडगार पिऊया. तर इकडे आपल्याला लाल लाल काजू भेटलेले आहेत आणि ते काजू आणले आहेत आपण. आता इकडे छानपैकी त्यांना कटिंग करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही सुंदर असे काजू आहेत. तर हे लाल काजू आहेत आणि यातली दुसरी व्हरायटी म्हणजे पांढरे काजू पण असतात. तर या काजूचं आता आपण सरबत बनवणार आहे, सरबत. तर कसं सरबत बनवायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. तर आता पटापट इकडे काजू आपण कापून घेऊया. छानपैकी काजू गावलेत, लाल लाल कलरचे काजू. तर त्या काजूचं आपण आता इथे सरबत बनवतो आहे. त्यासाठी आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण काजू कटिंग करून घेतो आहे छानपैकी, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने मिक्सरमध्ये ग्राइंड होईल आणि त्याचं सरबत बनवायला सोपं पडेल. या ठिकाणी आता बघताय तुम्ही पटापट आपण कटिंग करतो आहे. तर कटिंग करून होत आलं आहे आता आपलं. तर इकडे काजूच्या सर्व फोडी आपण इकडे कट करतो आहे आणि आज आपण त्याचं सुंदर असं सरबत बनवणार आहे. तर इकडे कटिंग तर आपलं झालेलं आहे. तर इकडे कटिंग पूर्ण होतं आहे आपलं, बघू शकता. हे बघा, सुंदर असं कटिंग केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचे आहे चवीनुसार साखर. 1 2 3 4 5 चमचे टाकले मी साखर आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. साखर, मीठ, पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवरती आपण त्याला जसं वाटप करतो तसं वाटून घ्यायचं आहे. त्याचा रस काढायचा आहे, म्हणजे ज्यूस काढायचा आहे त्याचा. तर इकडे आता आपण मिक्सर लावतो आहे आणि मिक्सरवरती छानपैकी ग्राइंड करून घेतो आहे. बघू शकता, मिक्सरवरती चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बारीक होईल आणि मग चांगल्या पद्धतीने त्याचा ज्यूस निघेल. तर इकडे मिक्सरवरती आपण वाटून घेतो आहे, बघू शकता. आणि मिक्सरवर वाटून घेतलं. आता आपण गाळणीमध्ये गाळणार आहे. हे बघा, गाळून घेतलं आपण, छानपैकी गाळून घेतो आहे. चांगल्या पद्धतीने त्याचा चोथा बाजूला करायचा आहे, जेणेकरून तो चांगला ज्यूस येईल, निघेल आणि मग त्याचं सरबत छानपैकी तयार होईल. तर मस्तपैकी आपण ज्यूस काढलेला आहे चांगल्या पद्धती. हा चोथा जो आहे तो आपण पुन्हा एकदा ग्राइंड करून घेणार आहे, जेणेकरून परत त्याचा एकदा ज्यूस निघेल. थोडं पुन्हा पाणी त्याच्यामध्ये आपण टाकतो आहे आणि इकडे आपलं सरबत तयार झालेलं आहे. हे बघा, थंड थंड गार सरबत. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी जर असे काजू असतील पांढरे किंवा लाल, तर त्यापासून असं सुंदर असं सरबत करून उन्हाळ्यामध्ये पिऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.